लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागांसाठी उद्या मतदान प्रक्रिया जी पार पडणार आहे आणि प्रशासनाकडून जी आहे ती तयारी करण्यात आली आहे। आपल्यासोबत महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम आहेत। मॅडम, कशा पद्धतीनं मतदानाची जी आहे ती तयारी सुरू आहे? आता सध्या तुम्ही पाहू शकतात आपल्या साहित्य वाटप चालू आहे। आपल्याकडे एकूण 375 मतदान केंद्र आहेत आणि 18 प्रभाग आहेत है ना। त्याकरिता आपला सगळं समन्वय झाला आहे, पोलिसांसोबत बंदोबस्त झाला आहे। सध्या आपल्या साहित्याचे वाटप चालू आहे आणि आम्हाला उम्मीद आहे की आपण ये जी इलेक्शन है तो वो अच्छे से फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट मैनर में कराने का हमारा प्लान है। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी म्हणजे आपण काय प्रयत्न केले? आपण वेगवेगळे उपयोजन राबविले आहे आपला स्वीप मध्ये। तो जैसे की अपना वॉकथॉन, बाईक रॅली आणि सर्वात इम्पॉर्टंट जे काही वोटरसाठी आहे क्योंकि ये जे सिस्टम मतलब ये जे इलेक्शन होणार आहे ते मल्टिपल वोटिंग सिस्टम यामध्ये होणार आहे। तो त्या मतदारांनी कशा प्रकारचे वोट करायचं त्याला आपण सर्व अवेअरनेस वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज घेतली आहे त्यामध्ये। सो मतदारांनी जागरूक राहण्यासाठी काय आव्हान असणार आहे आपलं? माझं फक्त एक आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने वोट करूया। लातूरकरांना माझं एकही विनंती आहे, सो वोट कर लातूरकर, हे माझं आव्हान आहे। एकूण जर पाहिलं तर या लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागांसाठीची उद्या मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। जवळपास 1200 पोलीस कर्मचारी असतील आणि 1600 जे आहे ते प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि व्यवस्थितपणे हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे असं जे आहे ते आयुक्त यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।